नेहमीचा मसाला भात खाऊन कंटाळा आला असेल तर आजची ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे। आज आपण बनवणार आहोत हॉटेलसारखा सुटसुटीत आणि चविष्ट पनीर वाटाणा घातलेला मसाले भात। पण याची पद्धत थोडी वेगळी आणि अगदी सोपी आहे, ज्यामुळे भाताचा प्रत्येक कण हा एकदम मोकळा सुटसुटीत होईल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एका मोठ्या भांड्यात पाणी घातले आहे, त्यामध्ये मीठ घालायचे, त्यानंतर हळद घालायचे, तमालपत्र आणि थोडे खडे मसाले। खड्या मसाल्यांमध्ये मी 2 स्टार फूल, 3 हिरव्या वेलची, 4-5 मिरे, 2-3 लवंगा आणि दालचिनीचा एक तुकडा घेतलेला आहे। हे खडे मसाले आपण पाण्यात घालून छान मिक्स करून घेऊया। त्यानंतर 2-3 वेळा धुवून घेतलेले तांदूळ मी याच्यामध्ये घातले आहेत। पाणी आपल्याला भातापेक्षा 1.5 पट जास्त ठेवायचं आहे, म्हणजे अर्धा किलो तांदूळ असतील तर 1 ते 1.5 लिटर पाणी आपल्याला ठेवायचं आहे। झाकण ठेवून छान त्याला उकळी काढून घ्यायची आहे। तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊया। वाटणासाठी मी 10-12 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 4-5 लाल मिरच्या भिजवून घेतल्या होत्या, त्याच्या पण पेस्ट करून घेतली आहे। इथे आपला भातही छान शिजलेला आहे, अगदी मोकळा सळसळीत झालेला आहे। आता मी हा चाळणीमध्ये काढून घेते आणि नंतर आपण फोडणीची तयारी करूया। फोडणीसाठी मी भात शिजवून घेतलेल्याच भांड्याचा वापर केला आहे। त्यामध्ये मी 2 मोठे चमचे तेल घातले आहे। तेल छान गरम झाले की 1 चमचा जिरे छान तडतडून घ्यायचे। जिरे तडतडल्यानंतर उभा कट केलेला कांदा घालायचा आहे आपल्याला। मी इथे 1 मोठा कांदा उभा कट करून घेतला होता। छान असा गुलाबी रंगावरती कांदा परतून झाला की त्याच्यामध्ये आपल्याला उभा कट केलेला टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटोचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता। मी इथे 1 टोमॅटो घातला आहे। छान असा आंबट भात होण्यासाठी तुम्ही 1 ते 2 टोमॅटोचाही वापर करू शकता। इथे टोमॅटो हे छान मऊ असे भाजून घेतले आहे। आता आपण मगाशी तयार केलेली लाल मिरची, आलं लसूण याची पेस्ट तयार केलेली घातली आहे। तीही छान अशी भाजून घ्यायची आहे। त्याच्यातील कच्चापणा निघून जाईपर्यंत ते छान परतून घ्यायचे आहे। त्यानंतर वाटाणा घेतलेला आहे मी। वाटाणा फ्रोझन आहे। तुम्ही वाटाणा घालताना अगोदर हळद मीठ घालून छान असा वाफवून घ्या आणि नंतर घाला, किंवा फ्रोझन मटरही वापरू शकता। त्यानंतर पनीर घातलेलं आहे मी। तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखीन काही भाज्या याच्यामध्ये घालणार असाल तर त्याही घालू शकता। हे आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यात एक 4 ते 5 चमचे इतकं पाणी घालायचं आहे। पाणी घालून आणखीन थोडंसं त्याला तेल सुटेपर्यंत 2 मिनिटासाठी झाकण ठेवून छान असं पनीर सॉफ्ट होऊ द्यायचं आहे। तर आता मी इथे झाकण ठेवते आणि 2 मिनिटासाठी छान अशी वाफ काढून घेते। तर इथे आता आपलं पनीरही छान सॉफ्ट झालं आहे। मगाशी आपण काढून घेतलेला चाळणीतील भात आता याच्यावरती घालूयात आणि छान असं एकजीव करून घेऊयात मसाले आणि भात। इथे भात कसा मोकळा सळसळीत झाला आहे ते तुम्ही पाहू शकता। म्हणतात ना, माणसाच्या मनाचा रस्ता हा पोटातून जातो। म्हणूनच कदाचित घरातल्या गृहिणीच्या हातच्या अन्नाला मायेची आणि समाधानाची एक वेगळीच चव असते, नाही का? तुम्ही जर हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल, तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका। तर इथे मी गरम मसाला थोडासा वरून घातला आहे आणि आता फक्त 2 मिनिटासाठी छान असं वाफवू देणार आहे। छान अशी कोथिंबीर पेरायची भातावरती आणि झाकण ठेवून मस्त 2 ते 3 मिनिटासाठी अशी वाफ काढून घ्यायची आहे। पहा इथे झालाय की नाही देखणा आणि चविष्ट असा वाटाणा पनीर घातलेला मसाले भात। तुम्ही ही रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करा। तुमच्या मुलांनी हा भात खाल्ला तर ते प्रत्येक वेळेस तुम्हाला याच पद्धतीने भात बनव असं सांगतील। चला तर मग मी पुढची रेसिपी घेऊन येईपर्यंत तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी अगदी मनापासून खूप खूप आभार मानते। धन्यवाद।